थेट नांदेडमधली ही महत्त्वाची घडामोड नांदेडकरांच्या आशीर्वादाने विजयी होणार असा विश्वास प्रतापराव चिखलीकरांनी व्यक्त केलेला आहे। आणि निवडणुकांच्या काही काळ आधी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्यावरही या विजयासाठी म्हणून मोठी मदार होती। विजयाची 100% गॅरंटी दुसरीकडे चिखलीकर व्यक्त करतात। भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसचे वसंत चव्हाण हे रिंगणात उभे होते। ही बिग फाईट बघा, नांदेडमधली प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे रिंगणात उतरलेले आहेत। भारतीय जनता पक्षाची जागा 100% निघणार आहे। मी स्वतः उमेदवार म्हणून मला विजयाची खात्री आहे। नांदेडकरांनी भरभरून दिलेले आशीर्वाद हे निश्चितपणाने माझ्या कामाला येतील असं मला आशा आहे। मागच्या वेळेस 42,000 मतांनी नांदेड लोकसभा मतदारसंघात जिंकलो, त्यापेक्षाही अधिकच्या मतांनी या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे।